सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल एडिटर एस रविराज आपल्यासमोर प्रत्यक्ष लाईव्ह घडामोडी सांगायला इथे आपल्यासमोर बोलत आहे. बोलण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आज ठाणे महानगरपालिकेचा खऱ्या अर्थाने स्वायत्त संस्था निवडणुकीचा उत्सव चालू झाला आहे आणि आज उत्सवादरम्यान आज ठाणे महानगरपालिकेचे प्रभागनीय आरक्षण सोडत जे 131 उमेदवारांची 33 पॅनलद्वारे झाली. सर्वांचं भावी उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांना सर्वांना भावी निवडणुकीसाठी शुभेच्छा. परंतु आज भल्याभल्याने या आरक्षण सोडतमुळे पत्तेगोल झालेले आहे. कारण 50% हे महिला वर्गाचं आरक्षण आहे आणि 50% हे महिला वर्गाचं आरक्षण आहे. परंतु SC ST OBC आणि खुला हे पण आरक्षण आणि खुला वर्ग पण येते. त्यामुळे महिलांना 50% नाही 60% महिला उमेदवार या महानगरपालिकेत असतील आणि पुरुष फक्त 40% असतील. म्हणजे प्रभाव महानगरपालिकेमध्ये महिला वर्गाचा राहील. हे झालं आरक्षणाचं. आता मी तुम्हाला काही लोकप्रतिनिधी जी प्रस्तावित आहेत, जे माजी आहेत, जे आजी आहेत. माजी नगरसेवक आता कोणी नाही, परंतु ह्या नगरसेवकातून माजी महापौर नवनिर्वाचित नरेश म्हस्केजी हे खासदार म्हणून अधिकृत खासदारमधून ठाणे जिल्ह्याचे मिरवत आहेत. काय मिरवत आहेत? आता नरेश म्हस्केंचा इतिहास सांगतो. नरेश म्हस्के राहणार आनंदनगर झोपडपट्टी 10x10चं घर. नरेश म्हस्के राहणार आनंदनगर झोपडपट्टी 10x10चं घर. एक शिवसेना कार्यकर्ता युवक कार्यकर्ता राज ठाकरे बरोबरचं कार्यकर्ता. जेव्हा शिवसेनेचे जेव्हा फुटाफुटी बरेच लोक निघून गेली, मग त्याच्यामध्ये प्रथमतः छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले, राजसाहेब ठाकरे पण गेले. जेव्हा पक्ष फुटाफुटी झाली तेव्हा हेच नरेश म्हस्के राव शिवसेनेच्या काँग्रेसमध्ये यायच्या तयारीत होते आणि त्या काही याच नरेश म्हस्के रावांनी आत्ताचे DCM एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वसेवा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वसेवा नेते मानले जातात. धनुष्यबाणाचे हिंदू बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 2 भाग झाले. 40 आमदार एकनाथराव शिंदे घेऊन गेले. 40 ह्या गोष्टीमध्ये मागच्या इतिहास तपासता हेच नरेश म्हस्के फुटीच्या वाटेवर होते. आधीच गद्दारी भरलेली फुटी भरलेली ते आता गद्दारांबरोबर निघून आले 40 आमदार. आता ते एकनाथराव शिंदेच्या पक्षावर खासदार आहेत. आणि त्या काही जेव्हा फुटीच्या मुद्द्यावर होते तर एकनाथराव शिंदेंना घाणघाण शिव्या देणारा मधला माणूस तो म्हणजे नरेश म्हस्के. एकनाथराव शिंदे हे मोकळ्या मनाचे आहेत, उघड्या हाताचे आहेत, मोकळ्या हाताचे आहेत. सर्वांना भरभरून देतात. कारण एकनाथ शिंदे साहेबांबरोबर ॲज ए ज्युनियर इंजिनियर ते डेप्युटी इंजिनियर ते कार्यकारी अभियंता असताना आणि ते नगरसेवक गटनेते पक्षनेते असताना रवींद्र शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी सोबत काम केलेलं आहे. एकनाथराव शिंदेंना रवींद्र शिंदेचं काम आवडायचं, कारण डॅशिंग आणि डेअरिंग हे रवींद्र शिंदेकडे होते हे त्यांना माहीत आहे. आणि त्या धर्तीवर ते प्रत्येक वेळी कामासाठी रवींद्र शिंदेला बोलून घ्यायचे. कुठे अडचणीचे काम आहे तर शिपायला पाठवायचे, हाताला धरून रवींद्र शिंदेला घेऊन या, पण घेऊन या असं प्रभाव होता. परंतु 2000 मध्ये झालेले इन्सिडेंटची घटनामध्ये एकनाथराव शिंदे गटनेते पालकमंत्री असताना त्याच्यापूर्व जी काही 2000 मध्ये इन्सिडेंट झालं घटना झाली खतले आनंद दिघेने राजन विचारांना पक्षावरून पक्षाच्या गटनेतेपदावरून बाजूला व्हायला सांगितलं नाही एकनाथराव शिंदेने दिलं. का?
तर स्थिर स्थावर व्हावं, झालेल्या दुर्घटनेतून मन स्थिर स्थावर व्हावं, पुन्हा कामाला लागावं या धर्तीवर आनंद दिघे साहेबांनी त्यांना गटनेते पक्षाने दिले. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आमदारकी दिली. आता आमदारकीच्या रेसमध्ये 5 जण होते. आमदारकीच्या रेसमध्ये किती जण होते? 5 जण होते. आणि 5 जण असताना जेव्हा ठाणे महानगरपालिकेच्या गणपतीसमोर इच्छा प्रकट केली की माझा नंबर लागू दे, तर आमचेच त्यावेळचे हे गणेश उत्सव मंडळाचे व्यवस्थापक म्हणाले, साहेब तुम्ही गणेशकडे इच्छा प्रकट करा, तुमचं स्वप्न पूर्ण होईल. त्यांनी गणेशाकडे इच्छा प्रकट केली, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, त्यांना आमदारकी मिळाली आणि आमदार म्हणून निवडून पण आले. 4 टर्म आमदार आले, पहिले आमदार होते. सत्तेमध्ये असताना ते पालकमंत्री, नगरविकास मंत्री झाले आणि शिवसेना पक्षाचे सभागृह नेते, गटनेते झाले. आणि हे गटनेते असताना निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, त्यांना दिली होती उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी. त्यावेळची काही फटाफटी झाली आणि एकनाथराव शिंदेंना त्यावेळेस एकनाथराव शिंदे